माझी मम्मी नेहमी उपीट बनवताना त्यामध्ये उडदाची डाळ भिजत घालून घालायची, जे मला खूप जास्त आवडायचं. मीही तशीच करते, पण नेमकी आज आमच्याकडची उडदाची डाळ संपली होती, त्यामुळे मुगाची डाळ मी त्यामध्ये घातली आणि हे सुद्धा खायला खरंच खूप छान लागलं. आता श्रावणी सोमवार जवळ येत आहेत, त्यामुळे माझ्याकडे ना एक पांढरी साडी होती, त्यावरचा ब्लाऊज मी आज शिवून घेतला आणि दुपारी माझं हे पार्सल सुद्धा आलं होतं, जे पांढऱ्या कलरचं नव्हतं, ऑरेंज कलरचं होतं. ऑरेंज कलरचा हा ड्रेस ऑर्डर केला होता, जो खरंच खूप छान आला होता. थोडासा लूज आहे मला, पण ठीक आहे. क्वालिटी छान आहे, कापड छान आहे, एम्ब्रॉयडरी पण छान आहे आणि सध्या ना अशाच प्रकारचे ड्रेस माझ्याकडे जास्त व्हायला लागलेत. यांचा इकडे आराम चाललाय, पण आपण म्हटलं आराम नको करायला, कारण खूप दिवसापासून पेंडिंग पडलेलं काम आज मला पूर्ण करून घ्यायचं होतं. त्यामुळे शेतात जाऊन माती घेऊन आले. आता ते मागे ठेवलेलं झाड आहे की रोप आहे ते तुम्ही मला सांगा. तेच मला या कुंडीमध्ये लावून घ्यायचं होतं आणि तुमच्यापैकीच कोणीतरी मला सांगितलं होतं की खाली माती टाक, माती नाही वाळू टाक, तर झाडं छान येतात. आणि कोकोपीट कुठे मिळतं हेही मला माहिती नव्हतं. त्यामुळे नर्सरीमधून मी जाऊन ते घेऊन आले होते आणि याची ना अशी 2 रोपं सुद्धा बाजूला काढली. ते वेगळ्या कुंडीमध्ये लावलीत. आता ती कशी येत आहेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. आता एका झाडाला छान फुलं लागलीत, एकाला लागतच नाहीयेत. आता ते का रुसलंय हे काही मला माहिती नाही, पण 2-3 दिवस माझी तब्येत तर खूप जास्त खराब होती. त्यामुळे वेगळं असं काही केलंच नाही. आज जरा बरं वाटतंय, त्यामुळे आपली रेग्युलरची कामही सुरू झालीत आणि म्हटलं चला माझ्या आवडीची रेसिपी बनवायला घेऊया. वेगळं असं काही नाही. हेच आपलं सोयाबीन पुलाव. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.